रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनी राष्ट्रवादीबाबत एक मोठं विधान केलंय। दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्याचा आदरच केला पाहिजे असं सुनंदा पवार यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं, ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। दरम्यान सुनंदा पवारांच्या या विधानावर अमोल मिटकरी यांनी देखील काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। नाही, मला असं वाटते सुनंदा काकींनी फार उशिरा दिलेली ही प्रतिक्रिया आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावा असं तर त्यांना वाटत असेल, पण तो अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र आला पाहिजे असंही त्यांनी बोललं पाहिजे। राहिला प्रश्न रोहित पवारचा, तर आमचं काकींना विचारतोय, त्या रोहित पवारला म्हणजे तुमच्या मुलांना वाटतं का पक्ष एकत्र आला पाहिजे? जितेंद्र आव्हाडला वाटतो का पक्ष एकत्र आला पाहिजे? संजय राऊताला वाटतं का पक्ष एकत्र आला पाहिजे? तुम्हाला वाटून काही होणार नाही। शेवटी एक गोष्ट निर्विवाद सर्वांनी कबूल केलं पाहिजे, अजितदादांच्या नेतृत्वात 41 आमदार निवडून आले आणि अजितदादांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जाणार हे जर त्यांना मान्य असेल तर त्यांच्या निर्णयाचं स्वागत आहे। पण हे स्टेटमेंट जर लोकसभेच्या पूर्वी केलं असतं तर आणखी आम्हाला आनंद झाला असता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।